सांगली जिल्हा व शहर जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलच्या संघटनेची बैठक आज काँग्रेस भवन सांगली येथे दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आली होती। यावेळी सदर बैठकीमध्ये शक्तीपीठ महामार्गास विरोध, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्या थकीत पगार ताबडतोब यांच्या खात्यावर जमा करणे या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना माननीय जिल्हा अधिकारी सांगली यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले। तसेच पुढील आठवड्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणूक संदर्भात चर्चा करण्यासाठी एक व्यापक बैठक घेण्यात यावे असे ठरले। यावेळी स्वागत व प्रास्ताविक शहर जिल्हा अध्यक्ष अशोक सिंग राजपूत व शेवटी आभार जिल्हा अध्यक्ष अण्णासो खोत यांनी मांडले। यावेळी मिरज तालुका अध्यक्ष श्रीरंग आप्पा पाटोळे व प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष तुकाराम माळी यांनी संघटनेच्या पुढील वाटचाली संदर्भात मार्गदर्शन केले। यावेळी सेला दलाचे जिल्हा अध्यक्ष अजित ढोले, प्रदेश ओबीसीचे डॉक्टर विवेक गुरव, गजानन मिर्जे, सौ सुनीता मदने, अरुण गवंडी, अनिल मोहिते, विठ्ठलराव काळे, जिल्हा सचिव सचिन चव्हाण, विश्वास यादव, लालसाब तांबोळी, संजय खिलारे, विष्णू मोरे, मंथन माळी इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते। मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके। अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।